यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण समिधामय हि काया साधन भावे जीवन यज्ञ समर्पण. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. मित्र हो, नमस्कार. मदनदास देवी या संघ प्रचारकाचा परिचय करून देणारा हा लेखक विलास भागवत, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. मदनदास देवी. मदनदास देवी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, अखिल भारतीय सहप्रचारक प्रमुख, दीर्घकाळ सहकार्यवाह, राजकीय क्षेत्राचं पालकत्व अशा अखिल भारतीय स्तरावरच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. तरी देखील मदनदास सर्वांच्या लक्षात राहतील ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला त्यांनी दिलेल्या भरीव योगदानामुळेच. मित्रहो, मदनदासजींकडे विद्यार्थी परिषदेची अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून जबाबदारी 1970 साली आली. तेव्हा विद्यार्थी परिषदेचं काम हे प्रारंभिक पातळीवर होतं. सुरुवातीला परिषदेचं काम हे मुख्यतः शहरी भागातच चालायचं. त्यानंतर सतत प्रवास, भेटीगाठी, नवनवीन माणसं जोडणं या त्यांच्या 22 वर्षाच्या साधनेनं विद्यार्थी परिषदेला अखिल भारतीय स्वरूप आलं. मदनदासजींनी नेतृत्वाचं बीजारोपण केलं. मदनदासजींना माणसं घडवणारा माणूस अशी उपाधी दिली तर ती वावगी ठरणार नाही. मदनदासजी कमालीचे निगर्वी होते, आत्मविलोपी होते. खऱ्या अर्थानं प्रचारकाची जी भूमिका असते ती पडद्यामागं राहून कार्यकर्त्यांना घडवणं, नेतृत्व उभं करणं हे काम मदनदासजींनी चोख बजावलं. संघ विचारधारा मानणाऱ्या अनेक संस्था संघटनांमध्ये जे अनेक जण खंबीरपणानं नेतृत्व करताना दिसतात त्यांच्या जडणघडणीमध्ये मदनदासजींचं फार मोठं योगदान आहे. कारण हे सगळे प्रभावी लोक आधी विद्यार्थी परिषदेचेच कार्यकर्ते होते. आता उदाहरणादाखल भाजपाचे विनोद तावडे, चंद्रकांतदादा पाटील, सुशील मोदी, विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार, वनवासी कल्याण आश्रम विवेकानंद केंद्राचे अभय बापट, माध्यमातले प्रभू चावला अशा देशभरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रभावी व्यक्तिमत्वांच्या जडणघडणीत मदनदासजींचं योगदान मोलाचं आहे. याचाच अर्थ असा की संबंधित संघटनांच्या मजबूतीकरणासाठी अप्रत्यक्षपणे मदनदासजींचं योगदान आहे. मित्रहो, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा सर्वसाधारण तरुण वयोगटातला असतो. त्यामुळे साहजिकच प्रलोभनांचं आकर्षण, व्यसनाधीन होण्याची शक्यता, कुमार्गाची वाट सोपी आणि सुखकर असल्यामुळं तिचा अवलंब हेच तरुणाईचं भावविश्व असतं, नाही का? तर ते ओळखून त्यांना त्यांच्या लयीनं समज देण्याची मदनदासजींची हातोटी होती. अशा या तरुणांमध्ये त्यांनी सामाजिक चेतना जागृत केली. केवळ जागृतच केली नाही तर ती प्रवाही केली. राष्ट्र प्रथम, राष्ट्रहित सर्वोपरी ही प्रखर राष्ट्रभावना जागृत करून त्या भावनांच्या प्रकटीकरणासाठी अनेक तरुणांना त्यांनी कार्यान्वित केलं. प्राध्यापक कार्यकर्ता उभं करणं, तो उभा करताना त्याला संपूर्ण जबाबदारीचं स्वातंत्र्य दिलं तरच काम यशस्वीरित्या पार पडेल हा कार्यकर्त्यांवर असलेला मदनदासजींचा विश्वास अतिशय सार्थ होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते चांगले श्रोते होते.
आणि या वयोगटातल्या तरुणांची आपलं कोणीतरी ऐकावं हीच प्राथमिक गरज असते. कार्यकर्त्यांसाठी असलेली त्यांची श्रवणभक्ती त्यांनी कधीही थांबवली नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री म्हणून कार्यरत असताना परिषदेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडं त्यांचं पितृवत लक्ष असायचं. मी पूर्णवेळ कार्यकर्ता असताना त्या काळातल्या अनेक गोष्टींचे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. काही गोष्टी वाचताना ऐकताना वाचकांना किंवा श्रोत्यांना अगदी त्या क्षुल्लक वाटतील सुद्धा, परंतु त्या गोष्टी कार्यकर्त्याच्या दृष्टीनं संस्काराचं बीज रुजवण्यासाठी मोलाच्या होत्या. प्रत्येक कार्यकर्त्याच्या छोट्या मोठ्या हालचालींकडं त्यांचं बारकाईनं लक्ष असायचं. उदाहरणार्थ, आंघोळ झाल्यावर आपण टॉवेल कसा वाळत घालतो, जेवण झाल्यावर ताट लख्ख आहे का, बाहेरून आल्यावर चपला काढताना त्या व्यवस्थित रांगेतच काढल्या आहेत का, शर्ट धुतलेलाच असावा, इस्त्री असेल तर अधिक उत्तम, इत्यादी इत्यादी. स्वच्छता आणि टापटीप कार्यकर्त्याच्या अंगी असणं अनिवार्यच आहे असं त्यांचं मत होतं. आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत, त्यामुळं आपण नेहमी प्रेझेंटेबल असलं पाहिजे. शिवाय तेच तेच खाऊन अनेकांना या वयात कंटाळा येतो. बाहेरचं फास्ट फूड त्यांना खुणावत असतं. अशावेळी आग्रहानं त्यांचं सांगणं असायचं की आहार घेताना तो चौरस आणि संपूर्ण घ्यावा. तरुणांचं आरोग्य उत्तम तर समाज उत्तम आणि तरच राष्ट्र उत्तम राहू शकेल. हे झालं शारीरिक आरोग्याबद्दल. तसंच शरीराच्या स्वच्छते एवढंच मनाचं आरोग्यही शुद्ध आणि स्वच्छ असलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. मनातल्या मनातही कुणाविषयी वाईट चिंतू नये हा लाख मोलाचा संस्कार मदनदासजींनी आम्हा कार्यकर्त्यांना घालून दिला. मनाचं मोठेपण कशात असतं, त्याचा अर्थ काय, ही शिकवण मदनदासजींनी आम्हा कार्यकर्त्यांना वेळोवेळी दिली. तरुणांना वाचनाचा आग्रह ते नेहमी करायचे. विद्यार्थी विचारप्रवण राहावा यासाठी ते कायम काही मुद्दे देत त्याच्यावर विचार करायला भाग पाडत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या काळातल्या आम्हा सर्व सहकाऱ्यांना त्यांनी मोठी रेघ आखायला शिकवली. मोठा विचार करण्याची राष्ट्रीय दृष्टी त्यांनी दिली. मुंबई हो या गुवाहाटी, अपना देश अपनी मिट्टी ही केवळ घोषणा देऊ नका तर तिथलं वास्तव समजून घ्या असं त्यांचं सांगणं असायचं. उद्देशिकेत अभिप्रेत असलेली बंधुता खऱ्या अर्थानं व्यवहारातून प्रगट करण्याची मोठी शिकवण त्याने आम्हाला दिली. शिवाय ते आणखी एक उदाहरण द्यायचे. 12 वर्षाची एक मुलगी 4 वर्षाच्या मुलाला घेऊन जिना चढत होती. तिला विचारलं की तुला जड होत नाही का? तेव्हा ती उत्तरली, ओझं कसं होईल, तो माझा भाऊ आहे. त्याचप्रमाणे हा देश आपला सर्वांचा आहे. देशाच्या कोणत्याही प्रांतातल्या समस्या या तुमच्या आमच्या सर्वांच्या समस्या आहेत. त्या आपल्याला जड होता कामा नयेत. त्या समस्यांवर उत्तर शोधणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मित्रहो, आपला देश, आपली भूमी ती कशीही असली तरीही ती आपली आहे असा मोठा विचार त्यांनी तरुण मुलामुलींमध्ये रुजवला. सामाजिक काम न करता रिकामं घरी बसणं ही जीवाची चैन आहे असं त्यांचं मत होतं. अशा कितीतरी कार्यकर्त्यांना त्यांनी संघकामात आणलं. समाजासाठी रचनेत राहून योजना आखून काम करायला हवं आणि ते काम इतकं प्रभावी करावं की समाजात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. परमेश्वर कृपेनं आपल्याला जे मानवी आयुष्य मिळालेलं आहे ते देशासाठी सत्कारणी लावा. स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी मरणं आवश्यक होतं, तर स्वातंत्र्यानंतर देशासाठी जगणं आवश्यक आहे. मिळालेलं आयुष्य सार्थकी लावलं पाहिजे. पुढच्या पिढीसाठी काही चांगल्या गोष्टी सोडून जाणं हे आपलं परमकर्तव्य आहे. काही चांगल्या गोष्टींचा आदर्श घालून देणं आवश्यक आहे. चांगल्या पद्धतीनं वर्तमानात काम करणं, राष्ट्रीय विचारधारेचं काम करणं हा त्यांच्या आग्रहाचा विषय होता. ते नेहमी तरुणांना आवाहन करायचे की एक आयुष्य देशासाठी द्या. प्रत्येकानं लग्न संसाराचा विचार केलाच पाहिजे असं नाही. काही जणांनी आयुष्य हे समाजासाठीच खर्च केलं पाहिजे. मदनदासजी कार्यकर्त्यांची काळजी घ्यायचे.
मदनदासजींनी संघटनेसाठी अनेक माणसं घडवली. वेळ प्रसंगी त्यांनी त्या माणसांची काळजीही घेतली. त्यांच्या कुटुंबालाही धीर दिला. वेळ आली तर समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं 2 पावलं खाली येऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न देखील केले. कार्यकर्त्यांबरोबर सहप्रवासाची तर अनेक उदाहरणं आहेत. कार्यकर्त्यांना धैर्याबरोबर धीर देणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं, कार्यकर्त्याच्या घरची परिस्थिती समजून घेणं. कार्यकर्त्यांविषयी त्यांना अपार जिव्हाळा होता. स्वतःला कितीही कष्ट पडले तरी ते कार्यकर्त्याची काळजी घेणं हा वसा सोडत नसत. कार्यकर्ता सांभाळला तरच संघटनेची वृद्धी होईल. संघटनेप्रती घेतलेलं व्रत त्याने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळलं. कार्यकर्त्याशी संवाद, संपर्क आणि समन्वय या त्रिसूत्रीचा त्याने कायम अवलंब केला. त्यामुळं आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं छोटं रोपटं वृक्षाप्रमाणे बहरलंय. मी पूर्णवेळ कार्यकर्ता असताना त्याने ज्या अनेक गोष्टींची शिकवण दिली त्याचं महत्त्व त्या न कळत्या वयात उमजलं नाही, पण त्याचं महत्त्व मला आज पटतंय. मदनदासजी म्हणायचे, तरुणांनी व्यायाम करून आपलं शरीर तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. फोनवर नेमकं बोलावं. जेवताना ठराविक भाज्यांचाच आग्रह नसावा, तर पानात पडेल त्याचा आनंदानं स्वीकार करावा. आपण पूर्णवेळ कार्यकर्ते आहोत. पथ्य असतील तर जरूर सांगावीत, मात्र आवडीनिवडी असू नयेत. शिवाय कार्यकर्त्यांना त्यांचं नेहमी सांगणं असायचं की तुम्ही तुमच्या रोज करायच्या गोष्टी वाढवा, म्हणजे सातत्य ठेवा. त्यामुळं तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. तुमच्यावर लोक विश्वास ठेवू लागतील. त्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही पूर्णवेळ कार्यकर्ते आहात म्हणजे तुम्ही नेते आहात. प्रचारकाचं काम हे पडद्यामागचं असतं, परंतु नैतिकतेनं लोक तुमच्याकडे पाहतात. उदाहरणार्थ व्यायाम करणं, रोज कपडे धुणं, पत्र लिहिणं, वाचन करणं, नामस्मरण करणं या सर्व सवयींमुळं तुमच्या आयुष्यात स्थिरता येते. आणि त्यांचा समर्पित भाव कसा आहे? रुजुता, साधेपण, सूक्ष्म अवलोकन, संघटनेसाठी कमालीचे परिश्रम ही मदनदासजींची गुणवैशिष्ट्ये होती. मदनदासजींचं व्हिजन असं होतं की सर्व क्षेत्रात संघ विचारधारेचं प्रभावी नेतृत्व उभं करणं. या सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट त्यांनी जपली, ती म्हणजे माणूस हा महत्त्वाचा आहे आणि त्याला जपलं पाहिजे. यशवंतराव केळकर हे त्यांचं दैवत होतं. माणूस जोडला जाणं, माणूस सांभाळला जाणं हे सर्वात महत्त्वाचं. त्यासाठी यशवंतराव आणि मदनदासजींचं नेहमीच एक मत असं असायचं की वितळत नाही असं धातू नाही, तसं मनुष्य कामात येणार नाही असे होणे नाही. ज्याप्रमाणे धातूचा वितळण्याचा काळ ठरलेला असतो, त्याचप्रमाणे माणूस उपयोगात येण्यासाठी प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. प्रत्येकाची वेळ वेगळी असू शकते. त्यासाठी धीर असणं महत्त्वाचं, आणि हा धीर मदनदासजींकडे होता. आयुष्यभर त्याने तो धीर सांभाळला. अशांत जम्मू काश्मीर, धुमसणारा पंजाब, परकीय शक्तींच्या हस्तक्षेपामुळे अस्वस्थ असलेला ईशान्य भारत, श्रीराम जन्मभूमी आंदोलन, स्वदेशी आंदोलन, एकीकडे चीन तर दुसरीकडे पाकिस्तान, दुहेरी सीमावादात पोखरलेला देश, डाव्या विचारसरणीचा समाजमानसावर प्रभाव, अशा विविध आव्हानात्मक वातावरणात सामाजिक संघटनेचं नेतृत्व, ते सुद्धा या संभ्रमाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुण वर्गात राष्ट्राभिमान प्रज्वलित करण्याचं महाकठीण शिवधनुष्य मदनदासजींनी उचललं. मित्रहो, विद्यार्थी परिषदेला आलेलं अखिल भारतीय स्वरूप आणि राष्ट्रप्रथम मानणाऱ्या संघटनेच्या नेतृत्वात भारत आज विश्वगुरुपदाची वाटचाल करतोय. हे मदनदासजींनी लावलेल्या छोट्या रोपट्याला येऊ लागलेलं सुमधुर फळच म्हणावं लागेल. अखिल भारतीय ख्यातीचे सुदृढ स्वरूप आले, विद्यार्थ्यांच्या परिषदेचे पुनर्जीवन झाले.
अखिल भारतीय ख्यातीचे सुदृढ स्वरूप आले. विद्यार्थ्यांच्या परिषदेचे पुनर्जीवन झाले. सतत प्रवासन भेटी गाठी नवनवीन व्यक्तींची दाटी. सतत प्रवासन भेटी गाठी नवनवीन व्यक्तींची दाटी. जडण घडण त्या प्रत्येकाची कणखरते नेतृत्व उभे झाले. विद्यार्थ्यांच्या परिषदेचे पुनर्जीवन झाले. पडद्यामागून कार्यप्रवाह संस्कारांचा घनवर्षाव. पडद्यामागून कार्यप्रवाह संस्कारांचा घनवर्षाव. सतत क्षाळीजो कार्यकर्त्या कार्यास्तव व्यक्तित्व सिद्ध झाले. विद्यार्थ्यांच्या परिषदेचे पुनर्जीवन झाले. विद्यार्थ्यांच्या परिषदेचे पुनर्जीवन झाले. हा लेख हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विवेक प्रकाशननं प्रकाशित केलेल्या ग्रंथातून घेतलेला आहे. या लेखाचे लेखक आहेत विलास भागवत. या लेखाचं अभिवाचन श्री दत्ता सरदेशमुख यांनी सादर केलेलं आहे. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा. शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदास, देश कार्य विरमु दे, देश कार्य विरमु